नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, जे आहे सध्या आताची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. ती म्हणजे पी-एम किसान योजनेचा जो हप्ता आहे, याची तारीख नेमकी जी आहे या ठिकाणी जाहीर झालेली आहे. या तारखेला जे आहे पी-एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर जे आहे नमो शेतकरी योजनेचा जो हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते, तो देखील हप्ता जे आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांना याच दिवशी, या तारखेला या ठिकाणी मिळणार आहे. याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये यात संपूर्ण तारखांची माहिती याबद्दल या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तुम्ही पाहावा, जेणेकरून तुम्हाला पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमकी कोणत्या तारखेला आणि कधी येणार याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पी-एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. तुम्हाला जर पी-एम किसान योजनेचा लाभ जर मिळत असेल, तर तुमच्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची आणि आनंददायक या ठिकाणी बातमी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. पी-एम किसान योजनेअंतर्गत जे आहे शेतकऱ्यांना जे आहे दरवर्षी या ठिकाणी जे आहे ₹6,000 या ठिकाणी मिळतात आणि नमो शेतकरी योजनेचे ₹6,000 असे मिळून वर्षाला या ठिकाणी ₹12,000 पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांना या ठिकाणी दरवर्षी मिळतात. पी-एम किसान योजनेचा जो हप्ता आहे ज्या ठिकाणी जमा झालेला आहे आणि आता 22वा हप्त्याची जी आहे शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. पी-एम किसान योजनेचा जो 22वा हप्ता जे आहे याबद्दल आता या ठिकाणी 3 ते फेब्रुवारी महिन्यामध्ये जे आहे पी-एम किसान योजनेचा हप्ता म्हणजे या महिन्यामध्ये जे आहे पी-एम किसान योजनेचे हप्त्याचे पैसे जे आहेत शेतकऱ्यांना मिळणार आहेत. नेमकी कोणत्या तारखेला मिळणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तसेच नमो शेतकरी योजनेचे पैसे जवळ आता 5 ते 6 महिने या ठिकाणी उरलेले आहेत. तरीही नमो शेतकरी योजनेचा हप्ता अजून जे आहे या ठिकाणी कोणालाही या ठिकाणी जमा झालेला नाही आणि त्याबद्दल शासन निर्णय सुद्धा आलेला नाही. नेमकी जे आहे पी-एम नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमके कधी येतील आणि कोणत्या तारखेला येतील ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत. तर पी-एम किसान योजनेचा जो हप्ता आहे, हा हप्ता जे आहे आता 22वा हप्ता आहे आणि नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो हा 9वा आहे. यामुळे जे आहे 9 हप्ता जे आहे शेतकऱ्यांना पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते आता जे आहे एकत्रपणे सरकार या ठिकाणी टाकणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही पैसे जे आहे शेतकऱ्यांना एकत्रपणे जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आता या ठिकाणी समोर आलेली आहे. हे पैसे नेमकी कोणत्या तारखेला जमा होणार आहे? पी-एम किसान योजनेचा जो हप्ता आहे म्हणजे पी-एम किसान योजना जी सुरू झाली होती, ही 28 फेब्रुवारीला या ठिकाणी सुरू झाली होती. 28 फेब्रुवारीला जे आहे पी-एम किसान योजनेचं जे आहे सुरू झाली होती आणि त्यामुळे जे आहे पी-एम किसान योजनेचा हप्ता हा 28 फेब्रुवारीला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार असल्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पी-एम किसान योजनेचा जो हप्ता आहे, हा शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारीला या ठिकाणी मिळणार आहे. परंतु नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार का? नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जे आहे सरकार त्याच तारखेला म्हणजे एकत्रपणे जे आहे दोन्ही हप्ते पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जे आहे शेतकऱ्यांना जमा होईल आणि पी-एम किसान योजनेचा जो हप्ता आहे हा 28 तारखेला या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी समोर आलेली आहे. यामागचं जो कारण आहे ते म्हणजे जे आहे पी-एम किसान जी योजना आहे ती सुरू झाली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि जो जो पी-एम किसान योजनेचा जो हप्ता आहे 21वा हप्ता, हा 21वा हप्ता शेतकऱ्यांना जे आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी जमा झाला होता आणि जवळ आता 4 महिने या ठिकाणी झालेले आहेत आणि 4 महिन्यानंतर जे आहे शेतकऱ्यांना हा पी-एम किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होत असतो. त्यामुळे जे आहे पी-एम किसान योजनेचा जो हप्ता आहे शेतकऱ्यांना येत्या 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे. तुम्हाला जे आहे पी-एम किसान योजनेचा लाभ या ठिकाणी मिळतो का? ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे या पी-एम किसान योजनेमधील बरेचसे शेतकरी जे लाभार्थी आहेत, यामधील जे शेतकरी लाभार्थी आहे यांना वगळण्यातसुद्धा आलेले आहेत. काही पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनेमधील जे शेतकरी आहे यांना वगळण्यात आलेले आहेत. नेमकी जर तुम्ही हे काम जर केले नाही, हे 3 कामं जर तुम्ही अजूनही जर केली नसेल, तर तुम्हाला जे आहे पी-एम किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही पी-एम किसान योजनेचा हप्त्याची जर
खरंच आतुरतेने वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी जे आहे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे आहे पी-एम किसान योजनेचा हप्ता जो आहे मिळण्यासाठी हे 3 कामं महत्त्वाची करणे आवश्यक आहे. तर हे 3 कामं कोणती आहेत? तर महत्त्वाचं पहिलं काम म्हणजे तुम्ही जर पी-एम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला जे आहे सर्वात आधी तुमची ही के-वाय-सी म्हणजे पूर्ण आहे का? हे महत्त्वाचं पाहणं गरजेचं आहे. कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांची हप्ता येण्यापूर्वी के-वाय-सी पी-एम किसान योजनेची के-वाय-सी करणे आवश्यक असते. त्यामुळे तुम्ही पी-एम किसान योजनेची के-वाय-सी तुम्ही केली का? हे चेक करण्यासाठी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुमची पी-एम किसान योजनेची के-वाय-सी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे तुम्ही तुमची के-वाय-सी लवकरात लवकर या ठिकाणी शेतकऱ्यांनी करून घ्यावीत. जेणेकरून तुम्हाला जे आहे पुढील पी-एम किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होईल. दुसरं महत्त्वाचं जे आहे अ, का दुसरं महत्त्वाचं काम जे करणं आहे ते म्हणजे तुमचं जे आहे लँड सेंडिंग. तुमचं लँड सेंडिंग जर तुम्ही आतापर्यंत तुम्हाला हा पी-एम किसान योजनेचे हप्ते आतापर्यंत मिळाले नाही आणि तुम्हाला जे आहे तुमचे जे हप्ते आहेत ते एकत्रपणे या ठिकाणी थकलेले आहेत. एक बऱ्याच दिवसापासून तुम्हाला पी-एम किसान योजनेचे हप्ते येत नाही. तर हे 3 कामे तुम्हाला पूर्ण जर केली तर तुम्हाला या हप्त्यामध्ये तुम्हाला जे आहे पी-एम किसान योजनेचा हप्ता हा 100% या ठिकाणी जमा होईल. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं दुसरं काम म्हणजे लँड सेंडिंग आणि तिसरं म्हणजे आहे तुमच्या खात्याला जे आहे आधार लिंक असणे आवश्यक आहे. तर तुमच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होतील. बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे आहे आधार लिंक नसल्यामुळे सुद्धा पैसे अडकतात. त्यामुळे जे आहे पी-एम किसान योजनेचा हप्ता आणि इतर काही सरकारी योजनेचे जे पैसे येतात, तर जर तुम्हाला जर इतर काही सरकारी योजनेचे पैसे येण्यासाठी जे आधार लिंक असणे आवश्यक आहे, ते आधार लिंक जे आहे तुमच्या बँक खात्याला असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला जे आहे पी-एम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील तुम्हाला मिळतील. आणि जे नमो शेतकरी योजनेचं जे लाभार्थी आहे, त्यामधील बरेचसे लाभार्थ्यांना जे आहे पी-एम किसान नमो शेतकरी योजनेचा हप्ता मागचा जो 8वा हप्ता आहे, तो मिळालेला नाही. आणि काही शेतकरी या नमो शेतकरी योजनेमधून लाभार्थी कमी करण्यात आले असे देखील प्रश्न या ठिकाणी खूप या ठिकाणी उपस्थित करण्यात आले शेतकऱ्यांच्या माध्यमातून की पी-एम किसान योजनेचा हप्ता आम्हाला येतो परंतु नमो शेतकरी योजनेचे पैसे येत नाही. तर यामध्ये देखील जे आहे महत्त्वाचे म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे याबद्दल सुद्धा जे आहे तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता जे आहे हा हप्ता आता मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे शेतकऱ्यांना मिळणार असल्याची या ठिकाणी दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते. कारण की मार्च एंडला सरकारचं जे आहे वर्ष या ठिकाणी मार्च एंडला असल्यामुळे जे आहे पी-एम किसान योजनेचा जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जो आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. तर तुम्ही जर हे 3 कामे करणे आवश्यक आहे. तुमची 3 कामे जर पूर्ण असेल तर तुम्हाला पी-एम किसान योजनेचा हप्ता हा याच महिन्यामध्ये येत्या 8 ते 15 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला लाईक करा आणि तुमचे काही जर प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.